नमस्कार मंडळी. तर आत्ता इथं चालू आहे किल्ला बनवायचा कार्यक्रम. आर्यन आणि आजी किल्ला बनवत आहेत. तर या वर्षीचा यांचा किल्ला आहे पन्हाळगड. पन्हाळगडाची तयारी चालू आहे. आता बघूया कसा बनतोय. तर जवळपास कंप्लीट होत आलाय किल्ला. भारी झालाय. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा झाला किल्ला. चलो देखते आगे आगे क्या होता है. लक्ष्मी पूजेची तयारी झालेली आहे. हा ॲक्च्युली उशिरा येतोय व्हिडिओ, कारण वेळच नव्हता तो एडिट करायला, त्यामुळे उशीर होतोय. पण बघू शकता तुम्ही आमची लक्ष्मी पूजेची तयारी. दास रामाचा वाटपा. तर आता आम्ही मळ्याकडे निघालोय आणि गाडी चालवतोय आर्यन. हळूहळू शिकायला लागलाय गाडी चालवायला. बघू कधी शिकतोय पूर्ण. कार्तिक पूजेसाठी आम्ही मंदिरामध्ये आलो आहे आणि आजच्या दिवशी आमच्या गावात खूप सारे नवीन वाहनं आली होती. ट्रॅक्टर आले होते, टू व्हीलर आले होते. तर त्यांची पूजा चालू होती इथं मंदिरामध्ये. त्यानंतर आपण आरती करणार आहोत आणि घरी जाणार आहोत. तर आता मंदिराच्या पुढची जी दीपमाळ आहे तर ती पाजळवण्याचं काम चालू आहे. तर पुजारी जे आहेत तर ते दीपमाळेवरती चढत आहेत आणि वरती तेल आणि कॉटन कापडानं ती प्रज्वलित केली जाते. हे एक दिवाळी साजरं करण्याचं एक साधन आहे, किंवा ते एक उष्णता तयार करण्याच्या दृष्टीनं आणि आनंद व्यक्त करण्याच्या दृष्टीनं ती पाजळवली जाते. ती दीपमाळ जी आहे तर ती प्रज्वलित केली जाते. तर आता आपण आलो आहोत गावात जे किल्ला स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या किल्ला स्पर्धेसाठी जे किल्ले बनवले होते तर ते एवढे अप्रतिम किल्ले होते, ते बघण्यासाठी आपण आलो आहोत. केलेला आहे तो किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळा. किल्ले पन्हाळा हा स्वराज्यातील एक ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. ह्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी फक्त 60 मावळ्यांसोबत जिंकले होते. जेव्हा शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावर होते तेव्हा मुघलांची एका सरदाराने म्हणजेच सिद्दी जोहर यांनी या किल्ल्याला वेढा टाकला होता. आपल्या राजांना वाचवण्यासाठी शिवकाशीत व बाजीप्रभू व दुसऱ्या मावळ्यांचे आभार मानते. अपूर्व फाउंडेशनमुळे आमच्या आत्ताच्या पिढीला या किल्ल्याची माहिती मिळाली आणि या किल्ल्याची आम्हाला सर्व ऐतिहासिक माहिती सांगता आली. त्याबद्दल मी अपूर्व फाउंडेशनचं स्वागत करते. हा किल्ला कोंढाण आहे. कल्याण दरवाजा 1, कल्याण दरवाजा 2, कल्याण दरवाजा 3 या ठिकाणी सूर्याजी मालुसरे उभारले होते आपल्या सैन्यासोबत. मागच्या बाजूला तानाजी मालुसरे उभारले होते. इकडे पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2, पुणे दरवाजा 3
तिथं कोंढाणेश्वर मंदिर, झुंजार बुरुज, कलावंत बुरुज ही टिळक बंगला अशी या किल्ल्याची माहिती आहे. जेव्हा तानाजी मालुसरे तर आत्ता आपण निघालो आहोत मळ्याकडे. आमच्या शेताला चाललो आहे आणि शेताला जात असताना हा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये मस्तपैकी असा हा सोलरचा प्लांट लागतो आणि दोन्ही साईडला सोलरचे प्लांट आहेत आणि मधून हा जाणारा रस्ता आहे. जबरदस्त असं फिलिंग असतं इथून जाताना, खूप मस्त वाटतं. आणि वरती थोडंसं चढावरती गेलं ना ते येताना दाखवतो तर खूप भारी नजारा दिसतो तो सोलर प्लांटचा, जबरदस्त आहे. आणि हा असा सगळा संपूर्ण सोलरचा प्रोजेक्ट आहे, बघू शकताय तुम्ही. पूर्ण सोलर आहे, सोलर प्लेटा लावून हा केलेला हा प्रोजेक्ट आहे. तर चला आता मळ्यात जाऊन आपण बघूया काय काय करतोय ते. हे आगे असा हा रस्ता आहे. खतरनाक असं वातावरण आहे. कालच पाऊस पडून गेलाय आणि आज मस्त ऊन पडलंय, त्यामुळे हे गवत असं चांगलं हिरवगार वाऱ्यावरती असं झोकावतंय. तर आता आपण आलो आहोत आपल्या मळ्यात. आणि कोणता मळा आहे हा? ऊसाचा. आणि हा आहे आपला ऊस. जवळपास 3-4 एकर ऊस आहे आणि तुम्ही बघू शकता. ऊस खाणार का यारो? थांबा आपण मोडू. हे बघा, हे ऊस आहे, हे बघा. तर चला आता ऊस खात खात आपण आपल्या डोंगरावर जाऊया. टेकडावर नवीन घेतलेल्या मोडतो. थांबा, ऊस मोडून घेतो. आता ऊस आणलेला आहे आपण आणि एक तुकडा करूया. चलो खात खात आता. आणि आता ऊस तोडलेला आहे आणि आता आम्ही टेकडीवर जाणार आहे ऊस खात खात. बघा काय गंमत आहे बघा गावाकडची. चलो टेकडीवर जाऊया, आपल्या नवीन टेकडीवर. तशा 2 आहेत, 2 त्या आपण दोन्ही जाऊया. चलो चालू आहे. आमच्या शेतातनं एक वगळ जाते, त्याला आता पाणी आणि आर्यन ओलांडून यायला लागलाय. बॅलन्सिंग. कोणत्याही दगडावर दे पाय पडतंय आता. इकडे दे की. Adventure! Man versus wild with us. हा सगळं आमचं शेत आहे, हे नवीन घेतलेलं आहे. आणि त्या तिकडे ऊसाची शेती आणि हा आपला बंधारा. बघा कसा आहे बंधारा, भरलाय फुल पाण्यानं. आणि बघा हे ऊस आपण आता इथनं मोडून आणला इथून. तर आता असं आपण आलेलो आहोत. इथं आपली बसायची जागा, खडक. इथं बसून मस्त आता ऊस खाऊया. ऊस आत्ताच आम्हाला येताना एक साप दिसला आहे ना.
बसू मस्त पैकी. एक नंबर वातावरण आहे. असंच ही अपूर्वा नदीवर बांधलेला हा बंधारा आणि ही आपली शेती. जबरदस्त असं खतरनाक. चलो ऊस खाऊया. हे जे तुम्ही बघू शकता पूर्ण सोलार पॅनल, हे आता उन्हामध्ये चार्जिंग होतं ते. काय मस्त दिसतंय. आणि असं जातो हा रस्ता आमच्या मळ्याकडे. जाताना खूप मस्त वाटतं.